नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा एक बातमी बघितली, त्याच्यावर फारशी चर्चा झाली नाही, म्हणजे माध्यमातून चर्चा झाली नाही, सोशल मीडियातही त्याचा फार गाजावाजा झाला असं दिसलं नाही. पण माझ्या मते ती फार महत्त्वाची बातमी आहे. प्रामुख्याने आता लवकरच 4 महिन्यात होऊ घातलेल्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्या निमित्ताने महाराष्ट्रासाठी तरी ती बातमी मला महत्त्वाची वाटते. कारण महाराष्ट्राच्या ज्या 48 लोकसभा जागा आहेत, त्या जागांचं वाटप महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये कसं होणार यावरून वारंवार वेगवेगळे वाद उफाळून येत असतात. एकेका जागेबद्दल, एका जिल्ह्यातल्या जागेबद्दल किंवा एकूण 48 जागांबद्दल. बातमी अशी आहे की काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 3 जागा देऊ केलेल्या आहेत. अमरावती, अकोला आणि आणखीन एक कुठली तरी 3ऱ्या जागेचं नाव समोर आलेलं नाही. आणि याविषयी प्राथमिक बोलणी झाल्याची सुद्धा बातमी आली. आता 3 जागावर प्रकाश आंबेडकर किंवा त्यांची बहुजन आघाडी समाधानी होईल किंवा नाही हा वेगळा विषय. कारण प्रकाश आंबेडकरांच्या गोटातून त्याविषयी कुठलीही दुजारा वगैरे समोर आला नाही. आणि ही बातमी पण अधिकृत काँग्रेस गोटातून आली आहे असंही नाही, पण अनेक वाहिन्यांवर ती बातमी आली. म्हणजेच काँग्रेसच्या गोटातून ही बातमी सोडण्यात आलेली आहे. कदाचित आपण देऊ केलेल्या ऑफरबद्दल प्रकाश आंबेडकरांची थेट प्रतिक्रिया काय आहे हे कळावं, यासाठीच काँग्रेसने सोडलेलं हे एक पिल्लू असू शकतं. मी नाकारणार नाही. कदाचित असं काही फायनल झालेलं नसेल, प्रत्यक्ष बोलणी झालेली नसतील, पण फक्त 3 जागा देऊन वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेता येईल का याची चाचपणी करण्यासाठीच काँग्रेसच्या कोणा वरिष्ठ नेत्याने हे पिल्लू सोडलेलं असावं. पण मित्रांनो, मला असं वाटतं की ही चांगली ऑफर आहे. वंचित बहुजन आघाडीचं 2014 किंवा म्हणजे 2014 10 वर्षापूर्वीच पहिल्यांदा काय ते आपला रिपब्लिकन पक्ष जो होता तो बाजूला ठेवून वंचित बहुजन काय तो महासंघ वगैरे BBM बहुजन संघ वगैरे होता, तो बाजूला ठेवून प्रकाश आंबेडकरांनी 2014च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. हे आता भाजपचे आमदार आहेत गोपीनाथ पडळकर, हे सुद्धा त्यामध्ये होते आणि त्यांनी सांगलीमध्ये प्रचंड मतं मिळवलेली होती. मला वाटतं महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला 2014मध्ये मिळालेली सर्वाधिक मतं कोणाची, तर ती पडळकरांची म्हणता येतील असं होतं. पण तो जो वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे तो 2014 असो किंवा 2019 असो किंवा मध्यंतरीच्या दोन्ही विधानसभा निवडणुका असोत, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला आपला मतदानातला प्रभाव फारसा कुठे दाखवता आलेला नाही. त्यामुळे उगाच 25-50 जागा म्हणायच्या, आम्ही 48 जागा लढवू म्हणायच्या आणि पदरात काही पडत नाही. 48मध्ये जवळजवळ 40-45 जागी डिपॉझिट गमवायचं, यापेक्षा 3 जागा लढवायच्या, चांगल्या मित्रांना सोबत घेऊन लढवायच्या, बलवान मित्रांना सोबत घेऊन लढवायच्या आणि 3 पैकी 2 जिंकल्या तरी तुम्ही लोकसभेमध्ये तुमचा आवाज जाऊन पोहोचतो. आज आपण बघतो ना, त्या इंडिया अलायन्समध्ये 26 पक्ष आहेत, आमच्याबरोबर 26 पक्ष आहेत. अरे 26 पक्षापैकी 14 पक्षांचा एकही खासदार विद्यमान लोकसभेत नाही आहे. इतके दुबळे पक्ष आहेत. अर्थात लालूंसारखा एक पक्ष दिसतो तितका दुबळा नाही, त्यांचा एकही खासदार लोकसभेत नसेल. पण तरी चांगले मित्र सोबत घेतले तर लालू प्रसाद यादव 8 ते 10 खासदार लोकसभेत बिहारमधून निवडून आणू शकतात. त्यामुळे एकही खासदार नाही म्हणून RJDला किंवा लालूंच्या पक्षाला हिणवता येणार नाही.
पण वंचित बहुजन आघाडी ही तशी नाही आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे फार ताकद नसली तरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये या पक्षाची गठ्ठा मतं आहेत आणि त्याचा फायदा जो कोणी मित्र पक्ष असेल त्याला सहजगत्या उठवता येतो, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून MIM सारखा OICचा जो पक्ष आहे त्या पक्षाला दीर्घकाळ हैदराबादच्या बाहेर तेलंगणामध्ये सुद्धा एखादा आमदार किंवा एखादा खासदार निवडून आणता आला नव्हता. एक भाऊ लोकसभेत, एक भाऊ विधानसभेत, अशी त्या MIM पक्षाची परिस्थिती. पण अशा पक्षाचा दुसरा खासदार महाराष्ट्रात निवडून आला, त्याला OIC हे कारणीभूत आहे असं मी बिलकुल मानत नाही. त्याचं सगळं श्रेय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला द्यावं लागेल. कारण 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीने MIM बरोबर युती केलेली होती आणि राज्यातल्या 48 जागांपैकी काय 7-8 जागा त्यांनी MIMने लढवल्या असतील, बाकी 40-45 जागा वंचित बहुजन आघाडीनेच लढवल्या. पण वंचितचा पाठिंबा घेतल्यानंतर औरंगाबादमधून 14मध्ये निवडून आलेला जो आमदार होता इम्तियाज जलील, हा 2019मध्ये औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आला. त्याचं श्रेय वंचित बहुजन आघाडीला आहे. कारण जी काय त्यांची तुटपुंजी मतं होती त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची मतं पडली आणि हर्षवर्धन जाधव या शिवसेनेच्या किंवा असल्या बंडखोर आमदाराने आपले चंद्रकांत खैरे यांच्याशी दगाबाजी केली. त्या सगळ्याचा फायदा इम्तियाज जलीलला मिळाला. त्या वंचित बहुजन आघाडी त्या संभाजीनगरमध्ये जो एक दलित मतांचा गठ्ठा आहे तो इम्तियाज जलीलच्या पदरात पडला आणि MIMला इतिहासात दुसरा लोकसभेतला खासदार आंध्र तेलंगणाच्या हैदराबादच्या बाहेर महाराष्ट्रात मिळाला. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणि म्हणून मुद्दा असा आहे की तुलनेने मुस्लिमांची लोकसंख्या अधिक आहे तरीही कमी जागा लढवून आणि आपले मतांचे गठ्ठे आहेत अशा जागी निवडणूक लढवून अधिकाधिक यश मिळवणं, कमी जागा लढवून अधिक यश मिळवणं हा राजकारणाचा किंवा निवडणुकीतला डावपेच असतो. प्रकाश आंबेडकरांनी मला वाटतं त्या दिशेने वळलं पाहिजे. त्यामुळे काँग्रेसबरोबर जाऊन जर 3 जागा मिळत असतील, पण मग त्या 3 जागी नुसती काँग्रेस नव्हे तो इंडी अलायन्समधले किंवा महाविकास आघाडीतले कोणीही इतर मित्रपक्ष वंचितच्या उमेदवाराच्या विरोधात उभे राहता कामा नयेत. या अटीवर जर त्या 3 जागा देणार असेल काँग्रेस तर प्रकाश आंबेडकरांनी त्या स्वीकारल्या पाहिजेत असं माझं ठाम मत आहे, प्रामाणिक मत आहे. अर्थात त्यांची ऑफर वेगळी होती. प्रकाश आंबेडकर हे सुद्धा एक रिझनेबल ऑफर दीर्घकाळ काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 2 पक्षांना देत आले की आम्ही तुमच्याबरोबर भाजप विरोधात यायला तयार आहोत आणि आम्ही प्रचंड नाही मागत. काहीतरी मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं की 8 जागा अशा आहेत की गेल्या जवळजवळ 8-10 निवडणुका काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा त्यांची जी काही आघाडी प्रत्येक वेळेला झाली 8-10 निवडणुका जे मतदारसंघ तुम्ही जिंकूच शकला नाहीत कधी ते 8 मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला द्या. काय चूक आहे मित्रांनो? तुम्ही उमेदवार उभा करणार, 8 जागा जास्त लढवणार आणि 8ही जागा गमावणार, तर ज्या गमावण्याच्या जागा आहेत त्या प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला दिल्या आणि त्यातल्या 2 जरी जागा आल्या तरी आजच्या भाजप विरुद्ध किंवा पूर्वीच्या शिवसेना भाजप युतीच्या विरोधात त्या 2 जागा कमी झाल्या असत्या. तर प्रकाश आंबेडकरांची पहिल्यापासूनची ऑफरसुद्धा मी गैरलागू मानत नाही. पण आत्ता जी काय काँग्रेसची ऑफर आहे म्हणतात ती पण मला रिझनेबल वाटते. जर महाविकास आघाडी आणि सो कॉल्ड इंडिया अलायन्स ही जर पूर्ण ताकदीनिशी आणि एकजुटीने लढणार असेल तर त्यामध्ये 3 जागासुद्धा महत्त्वाच्या ठरतात.
मी प्रकाश आंबेडकरांना एक जुनी आठवण करून देईन. मला वाटतं 98 साली रिपब्लिकन पक्षाचे जे वेगवेगळे तुकडे होते, म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा काय तो भारतीय राष्ट्रीय भारतीय रिपब्लिकन पक्ष BBM काय असा होता, बहुजन महासंघ वगैरे, कवाडेंचा एक वेगळा रिपब्लिकन गट होता, रामदास आठवलेंचा एक वेगळा गट होता, रासू गवईंचा एक वेगळा गट होता. असे हे महाराष्ट्रातले रिपब्लिकन किंवा आंबेडकरी चळवळीचे 4 दिग्गज नेते होते. या 4 दिग्गज नेत्यांना 1998 साली 4च जागा शरद पवारांनी दिल्या होत्या, जी आघाडी बनवली. 96 साली ज्यावेळेला काँग्रेस अखंड होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगैरे नव्हता, सोनिया गांधी काँग्रेसमध्ये आलेल्या नव्हत्या, काँग्रेसच्या अध्यक्ष नव्हत्या, सीताराम केसरी अध्यक्ष होते. त्या 1998च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं होतं आठवतं? काय झालं होतं? 4 रिपब्लिकन खासदार निवडून आले होते. रासू गवई, प्रकाश आंबेडकर अकोला, रासू गवई मला आता आठवत नाही त्यांचा बहुतेक अमरावती असेल, त्याच्यानंतर जोगेंद्र कवाडे आले होते, आणि मुंबईतून रामदास आठवले. असे 4 रिपब्लिकन खासदार वेगवेगळ्या गटाचे. पण शरद पवारांनी जी आघाडी बनवली होती त्याच्या पदरामध्ये जवळजवळ 32 का 35 का 36 खासदार आले होते. काँग्रेसलाही फायदा झाला. अगदी शेकापचेही खासदार आले होते, मला वाटते रामशेठ ठाकूर वगैरे कोणतरी आले होते, जनता दलाचं कोणी आलं असेल. सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाने कमीत कमी जागा लढवल्या, पण अधिकाधिक यश मिळवलं, अधिकाधिक यश मिळवलं. आणि म्हणून ही बाब लक्षात घ्यायला लागते की जागा अधिक मागून आघाडी फिसकटवण्यापेक्षा कमीत कमी जागा मिळतील तर त्या स्वीकारून अधिकाधिक निवडून आणणं, याला निवडणुकीच्या रणनीतीमध्ये प्राधान्य असलं पाहिजे. दुर्दैवाने आजचे सगळ्याच पक्षांचे नेते या बाबतीत अडेलतट्टू असतात. उत्तर प्रदेशमध्ये काय अमित शहानी 2014मध्ये अशा लहान सहान 4-5 पक्षांना एकत्र केलं, त्यातल्या अनेकांना लोकसभेची जागासुद्धा दिली नव्हती. ते कोण राजभर आणि अपना दल असे जे 2 छोटे पक्ष आहेत त्यांना सोबत घेतलं, पण इतर जे छोटे पक्ष होते त्यांना लोकसभेत काही दिलं नाही, पण विधानसभेत सामावून घेतलं, अगदी मंत्रिमंडळात देखील स्थान दिलं. त्या पक्षांनी राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 50-50 जागा मिळवून सगळी डिपॉझिटं घालवण्यापेक्षा 1-2 तरी आमदार त्या कालखंडात निवडून आणले. मुद्दा तो असतो, किती जागा लढवता याला महत्त्व नाही, किती उमेदवार जिंकून येतात याला निवडणुकीत महत्त्व असतं. आणि त्याची चुणूक मला वाटतं या राजकारणातून वारंवार मिळालेली आहे. आपण तिकडे किती गंभीरपणे बघणार आहोत यावर आपलं राजकारण आणि आपण ज्या मित्रपक्ष गोळा करतो, आघाडी बनवतो, त्यांचं यश अवलंबून असतं. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 निवडणुका लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडी म्हणून लढवताना पदरी संपूर्ण अपयश प्रकाश आंबेडकरांच्या आलेलं आहे. ते स्वतः गेल्या वेळेला सुशीलकुमार शिंदेनं पाडलं कुठच्या त्या सोलापूरमध्ये, आणि अकोल्यामध्ये पण पराभूत झाले. मग 2 उमेदवार 2 मतदारसंघात उभं राहायचं, दोन्ही ठिकाणी पराभूत व्हायचं, त्यापेक्षा आपल्या पक्षाचे किंवा आपण कमीत कमी जागी लढायचं आणि आपली सगळी साधनं ही केंद्रित केली तर तेवढ्या कमीत कमी जागीसुद्धा मोठं यश संपादन करता येतं. ही राजकारणातली आजच्या निवडणुकीतली वस्तुस्थिती आहे. आणि जर ही सगळी पार्श्वभूमी समजून घेतली तर मग काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना देऊ केलेल्या ज्या लोकसभेच्या 3 जागा आहेत त्या मला बहुमोलाच्या वाटतात. थोडी घासाघीस करून 4 किंवा 5 मागाव्यात, पण अगदी 8 किंवा 10 किंवा 12 लोकसभेच्या जागांसाठी प्रकाश आंबेडकरांनी अट्टहास करू नये. कमीत कमी जागा घेऊन अधिक यश मिळवण्यामध्ये तुमचं जे भाजपला हरवण्याचं उद्दिष्ट आहे, मग ते काँग्रेसचं असेल, प्रकाश आंबेडकरांचं असेल, शरद पवारांचं असेल, उभाटा शिवसेनेचं असेल, या सगळ्यांचं यश
हे त्यात सामावलेलं आहे. पण या निमित्ताने आणखीन एक प्रश्न विचारला पाहिजे, तो असा की वर्षभर ज्या उद्धव ठाकरे यांच्याबरोबर किंवा उभाटा शिवसेनेबरोबर प्रकाश आंबेडकर आघाडी करून बसलेले आहेत, युती जाहीर करून जाहीर पत्रकार परिषद घेऊन बसलेले आहेत, त्या उभाटा सेनेने वंचित बहुजन आघाडीला काय देऊ केले? वारंवार त्यासाठी प्रकाश आंबेडकर इशारे देतात, पण उद्धव ठाकरे याविषयी चकार शब्द बोलत नाहीत. आणि अगदी शेलक्या भाषेमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला प्रकाश आंबेडकर ठोकून काढत असले तरी त्यापैकीच जर काँग्रेसने कमीत कमी 3 जागांची ऑफर देऊ केली असेल तर त्याला मी औदार्य म्हणेन. किंबहुना तो प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसने केलेला सन्मान आहे असं मी म्हणेन. काँग्रेस हा राज्यव्यापी पक्ष आहे. अगदी नेताविहीन असूनसुद्धा 20-22%, 18%, 19% मतं मिळवणारा असा काँग्रेस पक्ष आहे. तो जर 3-4% मतं मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी पुढाकार घेत असेल तर त्याचा सन्मान राखला पाहिजे. जवळपास तेवढ्याच ताकदीची शिवसेना होती, ती आता दुभंगलेली आहे. पुढे उद्धव ठाकरे फार तर 8 ते 10 मतांच्या टक्केवारीचे मालक आहेत. आणि ते जर प्रकाश आंबेडकरांकडे ढुंकून बघणार नसतील, अशा वेळेला काँग्रेस जर प्रकाश आंबेडकरांना आपल्या 19-20% ताकद असतानाही 3 जागा देत असतील तर त्याचा आदर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा राखला पाहिजे. किंबहुना ठीक आहे, शिवसेना आमचं ऐकत नसेल तर आम्ही काँग्रेसबरोबर जायला तयार आहोत असं देखील प्रकाश आंबेडकर बोलले तरी उद्धव ठाकरे काहीशे दबावाखाली येतील. कारण आज एक गोष्ट आहे, स्वबळावर कुठलीही निवडणूक लढवण्याची हिंमत उद्धव ठाकरे हरवून बसलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली जी विस्कटलेली राजकीय परिस्थिती आहे त्याचा फायदा घेऊन प्रकाश आंबेडकर उभं राहायला गेले, प्रयत्नशील झाले, तर आंबेडकरी चळवळीचा जो मतदार आहे, जो डझनावारी वेगवेगळ्या लहान मोठ्या गटामध्ये विभागला विखुरला गेलेला आहे, तो एक छत्राखाली खाली यायला मदत होऊ शकेल. दुर्दैव आहे मित्रांनो. आणि एकूण देशाच्या मतदाराची मानसिकता बघितली तर मतदारांचं हळूहळू एका विचार, एका भूमिका किंवा एका पक्ष किंवा एका आघाडीच्या भोवती विलिनीकरण होणं, विसर्जित होणं, ध्रुवीकरण होणं ही प्रक्रिया सुरू झाली आहे. मग त्याच प्रवाहामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आणि महाराष्ट्रातल्या बौद्ध, दलित, वंचित, आंबेडकराईत अशा सगळ्या विखुरलेल्या गटांमधली मतं जर एकत्रित ध्रुवीकरण करण्याला चालना देण्यासाठी अशा प्रकारे 2-4 जागा घ्या तुम्ही, पण आमच्याही मताचा प्रभाव पडतो, आमचा मित्रपक्ष निवडून येतो आणि आम्हालाही निवडून आणतो, हे चित्र निर्माण केलं तर मला असं वाटतं की आंबेडकरी मतं जी आहेत ती प्रकाश आंबेडकर यांच्या भोवती ध्रुवीकरण होण्याची प्रक्रिया सुरू होईल. मुद्दा इतका जळेल की काँग्रेस 3 तरी जागा द्यायला निघाले, उभाटा सेना काय देणार आहे? बोलतसुद्धा नाही. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.